विनय पाटील आणि अक्षय पाटील यांच्या माध्यमातून हे कोल्ड्रिंक्स कॉन्ग्रॅच्युलेशन. प्रणय जबरदस्त कामगिरी केली. प्रणय आपला संघ एक आणखीन वैशिष्ट्य तुमच्या संघाचं मी पाहिलं की खूप कमी वेळेमध्ये मला वाटते की 1 तास अगोदर की अर्धा तास अगोदर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला यायचं खेळण्यासाठी आणि तुम्ही लगेच तयार झाला. सर ॲक्च्युली सगळे आम्ही घरीच होतो, ग्राउंडवर प्रॅक्टिस करत होतो आणि रोहितला फोन आला की तुम्ही 2 तासात आमची टुर्नामेंट आहे, आमची एक टीम कमी झाली तर तुम्ही येणार का. तर मी फटाफट आमचे प्लेयर सगळे होते म्हणून मी बोललो चल जाऊया, जे होईल ते बघून देऊ. पण आल्यानंतर तुमचा खेळ सुद्धा चांगला झाला आणि इथे आल्यानंतर जो क्राऊड आहे हे आयोजन आहे हे कसं तुम्हाला वाटलं. सर आयोजन तर खूप सुंदर आहे, कारण का अशा टुर्नामेंट खूप कमी खेळायला भेटतात आम्हाला, कारण का मुंबईमध्ये जास्त करून डेज खेळायला भेटतात, आम्हाला नाईट खूप भरपूर खेळायला भेटतात. तर आम्हाला खूप आनंद आहे ही टुर्नामेंट खेळण्याबद्दल. इकडचे प्रेक्षक आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणशील. सर प्रेक्षक तर खूप खूप म्हणजे खूप जास्त आहेत, एवढे प्रेक्षक आम्हाला बघायला पण नाही भेटत. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन फॉर द मॅन ऑफ द मॅच. आणि आपण बघतोय ग्लेन वैती यांचं आगमन एक कंप्लीट ऑलराऊंडर झालेला आहे. ग्लेन वैतीचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम ग्लेन. नवीन मॅचला होते सुरुवात आणि नवीन मॅच ज्या ठिकाणी बॅटिंग करताना दिसेल पाटील 5-1-4-1 आणि बॉलिंग करताना दिसतील ते टेंबोलीची टीम. आणि जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये 2 चांगले कॉमेंटेटर सज्ज होतील, सागर माळी अँड अजित पवार. धन्यवाद सर. आपण पाहतोय आज अजित या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं खूप खूप स्वागत. नक्कीच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेले कॉमेंटेटर या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात. नक्कीच मी स्थानिकच आहे, त्यामुळं आपण जर बघितलं तर मी माझ्याबद्दल बोलत नाही आहे, तर इतर जे कॉमेंटेटर आहेत नक्कीच चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी अरेंज केले गेलेले आहेत. दरम्यान पहिला चेंडू हलक्या हातानं नक्कीच खेळलाय, शतरक्षक होता, शतरक्षकाच्या हातातनं या ठिकाणी जाळं फाटलंय, मासा निसटलाय, चौकार. नक्कीच 4 धावा मिळत आहेत बघायला आणि त्या 4 धावेच्या जोरावरती संघाची टोटल देखील आता इकडे वाढली गेली आहे आणि त्याच कारणामुळे 4 धावेचा हा कॉल इथे दिला गेला. यस, या ठिकाणी स्वागत सन्मान करूया आपण. एक कंप्लीट ऑलराऊंडर बंदर पाखाडी टीमचा खेळाडू, ओपन क्रिकेटमध्ये भरपूर त्यांनी क्रिकेट केलं आणि टेनिस क्रिकेटमध्ये एक नामांकित हिरा ग्लेन वैती, आपण याचं स्वागत आणि सन्मान करूया. फुल टॉस बॉल, चांगला फटकाय, बॉल जाईल का आणि हा बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर, 4 रनसाठी षटकार. स्वागत सन्मान केलं जाते ग्लेन वैती, ज्यानं सुप्रीमो ट्रॉफी मध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीज पटकावली होती आणि त्यांचा सुपुत्र रॉश सुद्धा या टुर्नामेंट मध्ये खेळताना दिसतोय. आणि तेच ग्लेन वैती याचं स्वागत आणि सन्मान या टीआर ट्रॉफीच्या मंचावर केले जाते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि 2 चेंडूच्या अखेरीस फलकावरती टोटल इथे 10 आकडावरती जोडले गेले. यस, या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे, लक्षात असू द्या, रिव्ह्यू निरीक्षण केलं जात आहे. अजित, या ठिकाणी सुरुवात अतिशय जबरदस्त झाली, 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात आणि 10 धावा निर्णायक ठरू शकतील. तर निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. नक्कीच सुरुवात चांगली झालेली आहे आणि एक जबरदस्त सुरुवात जेव्हा होते तेव्हा एक चांगलं धावसंख्या जमेल असं वाटू लागतं. मग आता क्रिकेट आहे. समीर ठाकरे, खूप खूप स्वागत आहे. राईट आर्म, सॉरी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा होता, शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. आता थोडासा कमबॅक करतोय लेंथ आणि लाईन मध्ये गोलंदाज. नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी ही लेंथ यूज केली जाते, शरीरापासून दूरच्या लेंथवरती या मैदानावरती या विकेटवरती फटके खेळणे तेवढेसे सोपं नाहीये आणि त्याचमुळे गोलंदाज आता इकडे उलटतात. आधीच्या 2 चेंडूवरती बॅटच्या रडारमध्ये होती, शरीरभेदी मारा केला होता आणि त्याच्यावरती आक्रमण डेफिनेटली पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सुरुवात झाली गोलंदाजीला. हा 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 हा, क्या बात आहे, क्या बात आहे. चेंडू पडल्याच्या नंतर जी उसळी मिळाली होती त्या उसळीमध्ये थोडासा बीट झाला होता फलंदाज आणि त्याचाच फायदा गोलंदाजाने घेतलाय. एक निर्धाव चेंडूची समाप्ती बघायला मिळते. नक्कीच इंटेन्शन आउटसाइड द ऑफ स्टंप होता, त्याच्यानंतर बॅटर फॉलो झाला आणि फॉलो होत असताना बॉलला आपटलं गेलं आणि त्याच्यानंतर उसली घेत असताना बॉल शरीरावरती लागला. आणखी एक चांगला बॉल, डॉट चेंडू येतोय. अजित, या क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर तुम्ही कार्यरत झाल्यापासून मला वाटते कामांमध्ये पहिल्यांदा आलात. काय वाटतंय या टुर्नामेंट विषयी, काय म्हणाल. नक्कीच प्रकाश झोतातील स्पर्धा ही दुसरी आहे आणि पाहू शकतात की माझ्या ज्याही स्पर्धा झाल्यात त्याच्यामध्ये सर्वात मोठी स्पर्धा हीच असेल आणि पाहू शकतात की
खूप चांगलं क्राऊड आहे, प्रेक्षक राजा वर्ग देखील आणि प्रेक्षकांची मान्यवर मंडळी आणि खूप चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. दरम्यान फलंदाज बाद झालाय आणि कुठला फलंदाज बाद झालाय या ठिकाणी तर नक्कीच आपण पाहतोय करण निजाई बाद झालेले आहेत. जाऊया आपण डीजे आमचे या ठिकाणी सज्ज झालेत, एक सुंदर गीत ऐकूया, पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने परतूया. आधीच्या मॅच मध्ये करण या बॅटरने जबरदस्त बॅटिंग पेशकश केली होती, अर्धशतक ते झळकळ होत, परंतु इकडे आधीच्या मॅचचा हिरो आता इकडे झालाय झिरो या अंकांवरती बाद आणि बॅटरला माघारी परतावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत आणि विघ्नेश साकलतोडे आपल्याला बघायला मिळत आहेत, ज्यांच्याकडे जबाबदारी असेल. आधी मॅच मध्ये तुम्ही काय केलंय हे महत्वाचं नाही, सध्याच्या घडीला आणि सध्याच्या मॅचमध्ये तुम्हाला काय करायचं ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न या मॅचमध्ये डेफिनेटली करावे लागतील. नक्कीच काय जबरदस्त मॅच बघायला मिळेल. बघा सुरुवात चांगली झाली होती, सुरुवात चांगली झाल्याच्या नंतर असं वाटत होतं की चांगला प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला बघायला मिळेल, मात्र तसं घडलेलं नाही. आणि क्रिकेट जे प्रत्येक चेंडूवरती रंग बदलत असतं, जसं म्हटल्यानंतर क्रिकेट एवढ्या वेगाने रंग बदलतं ना की सरड्याला सुद्धा मागे टाकेल, तशाच पद्धतीने या ठिकाणी क्रिकेटने रंग बदललाय. नक्कीच जगातील सर्वात फास्टेस्ट कलर बदलणारा सरडा पॅन्थर शॅमिलियन या सरड्याला देखील मागे ठेवलंय, अशा पद्धतीने रंग बदललाय. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या, देन नंतरच्या 3 चेंडूवरती खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे गोलंदाजाने. सुरुवात चांगली झाली होती, मात्र मागील 3 चेंडूवरती डॉट डिलिव्हरी आली. धावसंख्या 10. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय, शतरक्षक होता, पॉइंट क्षेत्रामधनं चेंडूला पाठवलाय 4 धावांसाठी, चौकार. माफ करा, इथे काहीतरी निर्णय आलाय पंचांच्या माध्यमातून. पंच स्क्वेअर लेगचे पंच सांगतायत की हिट विकेट झालाय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होताना दिसेल, म्हणजे आलेला चौकार वाया गेला. नक्कीच एकंदरीत संधी होती, परंतु कुठेतरी अंग ते देहस्टीवरती यष्टांवरती लागला आणि त्याचमुळे विघ्नेश साकलतोडे हा खेळाडू इथे बाद झाला. विकेट आले, खेळाडू बाद. आदरणीय सन्मान्य नागल्याचे ग्रामस्थ आहेत हरेश बंडू पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक टेंबुली संघाच्या गोलंदाजांना लागला गेलाय की लगातार 3 विकेट मिळवा आणि 500 रुपये कमवा, ही ऑफर चालू झालंय. ATM खुलं केलं जात आहे आणि TRच्या या स्पर्धेमध्ये नक्कीच अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर प्रेक्षकांसाठी पारितोषिक लागलं होतं की आयवा कॅश घ्या आणि 100 रुपये कमवा. आज मात्र ते पारितोषिक लागू आहे की नाही मला माहिती नाहीये, मला वाटते लागू असेल, कारण मी थोडासा उशिरानं आलोय. ज्यावेळेस आपण जर बघितलं काल एक खेळाडूने ते झेल टिपला होता आणि तो सुद्धा कामनचा उत्कृष्ट खेळाडू अमित कामनकर ॲज अ प्रेक्षक म्हणून कार्यरत असताना तो पारितोषिक पटकावलं गेलं होतं. धावसंख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा ह्या धाव फलकावरती लागल्या जातात आणि मला वाटतं आजच्या दिवसामध्ये दोघांना पैसे मिळालेत. अजित काय म्हणाल, आता काय वाटतंय? सुरुवातीची जी सुरुवात झाली 2 चेंडूमध्ये आणि त्यानंतर चेंडूने रंग बदलला, सामन्याने रंग बदलला. सेकंड ओव्हर आहे आणि सेकंड ओव्हरला किती धावांपर्यंत तू पाहतोस? 10 धावा जरूर बनल्यात, इथनं याच गतीने जोडल्या तर 40 धावा पोहोचू शकतात, परंतु विकेट देखील आल्यात आणि दुसऱ्या बाजूने जोही संघ आहे, त्यांच्या माध्यमातून गोलंदाजीचा अटॅक खूप चांगला केला जातोय. चांगल्या दर्जाची उत्तम गोलंदाजी केली जाते. चला, सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स जे आहेत त्यांनी ग्राउंडमध्ये थोडासा आपण पाहतोय की एखाद्या खेळाडूला थोडासा त्रास होतोय, त्या ठिकाणी लगेच डॉक्टरांनी जॉईन करायचं आहे. कृपया करून त्वरित त्या ठिकाणी या. आपल्याला आरोग्याची जी व्यवस्था आहे, आरोग्याची जी सोय आहे ते सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून पुरवली गेली आहे आणि आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे एक्स्ट्रा सूट त्या ठिकाणी दिला जाणार आहे. तर त्यासाठी असलेले डॉक्टर या ठिकाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय. एखादा खेळाडू जर आपण बघितला तर मैदानामध्ये धावत असताना थोडासा इंजर्ड होतो किंवा मग एखादी दुखापत होते किंवा मग थोडासा त्याला अनकम्फर्टेबल वाटतोय, तेव्हा नक्कीच डॉक्टर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जातात आणि जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा होते तेव्हा तेव्हा सोहम मल्टी स्पेशालिटी कामन या हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाते. मात्र अजित पवार यांच्याविषयी बोलायचं झालं तर भरपूर रील तुम्ही पाहतात. एवढा माझे दोन्ही मुलं तुमचे फॅन आहेत. मात्र आपण जर बघितलं तर आज कॉमेंटेटर जे आलेले आहेत नक्कीच जबरदस्त, आज असेल किंवा काल असतील. आपला अजून एक कॉमेंटेटर जर बघितला तर समीर, जो की भिवंडी परिसरातला अजून एक जबरदस्त आवाज आहे आणि समीर हा सुद्धा एक जबरदस्त डेव्हलप करतोय स्वतःला. काल निशांत होते, जबरदस्त काम त्याने सुद्धा या समालोचन क्षेत्रामध्ये केलं आहे.
दरम्यान काही सूचना असतील त्या नक्कीच आम्ही पोहोचवणार आहोत. काय चाललंय मैदानामध्ये प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायचं आहे की काय झालंय, तरी ते आपण त्यांची सुविधा जी असते आयोजकांची नक्कीच झालंय काय आणि होणार काय आहे किंवा मग या पुढचं पाऊल काय असेल हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्रेक्षक हो, नक्कीच. मात्र अजित या ठिकाणी आलेत. अजित, काय म्हणशील या समालोचन क्षेत्रामध्ये कार्यरत असताना कशा पद्धतीने अनुभव येत असतात? प्रत्येक स्पर्धेमध्ये नवीन अनुभव असतो आणि चांगल्या स्पर्धा डेफिनेटली होत आहेत आणि प्रकाश होता ते स्पर्धा एकंदरीत खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि एक दिग्गज स्पर्धा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण अगदी प्रेक्षक राजा वर्ग देखील दाटीवाटीने या स्पर्धेसाठी उपस्थित झाला आहे. अर्थातच त्रिमूर्ती ग्रुप नागले यांच्या वतीने आयोजित केलेली एक दमदार आणि एक दर्जेदार स्पर्धा TR ट्रॉफी 2026 आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि पाहू शकतात ना की जे कुणाला जमत नाहीये तेच नेमकी आपण करून दाखवायचं, म्हणून तर आपण नागलेकर आहोत आणि पाहू शकतात की त्यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आहे. नक्कीच आजच्या दिवसातील ही स्पर्धा आटपल्यावरती कट्ट्यावरती नाक्यावरती डेफिनेटली चर्चा होणार की TR ट्रॉफी 2026 चषक कोणी पटकावलं आणि एक मानाची आणि एक सन्मानाची स्पर्धा डेफिनेटली आहे. नक्कीच एक मान आणि सन्मान प्रत्येक वर्षी मी म्हणेन प्रकाश झोतामध्ये तिसरं वर्ष आणि तिसरं वर्ष हे सक्सेसफुल बघायला मिळत आहे आणि या सक्सेसफुल स्पर्धेमध्ये भरपूर आवाज आपल्याला ऐकायला मिळाले, भरपूर पंच आपल्याला बघायला मिळाले. मात्र कालपासनं प्रमोद किनी सरांना सुद्धा आपण अनुभवतोय डान्सिंग अंपायर म्हणून सफाळ्यातून ते बिलॉंग करताना आपण पाहतोय आणि नक्कीच या ठिकाणी आज प्रेक्षकांच्या भेटीसाठी समीर आहे, तसेच अजित आहेत, अमित इथे हेमंत दादा आहेत. मात्र थोडंसं प्रेक्षक आत्ता जमायला सुरुवात झाली. जेव्हा दुसरी सेमीफायनल चालू झाली किंवा मग याच्या पुढे मॅचेस ज्या होतील तशी प्रेक्षक या ठिकाणी यायला सुरुवात होईल, कारण की संध्याकाळचं सत्र होतं, त्यानंतर इंडिया न्यूझीलंड फायनलचा मॅच होता. तो मॅच संपल्याच्या नंतर प्रेक्षक या मैदानाच्या बाजूने वळायला लागले आहेत आणि लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षक वाढू लागलेले आहेत. तर नक्कीच काय म्हणशील या क्रिकेट जगताविषयी? प्रेक्षक राजावर्ग ज्या मॅचेससाठी आलाय ती मॅच सध्याच्या घडीला पाहू शकता चालू आहे, कारण एक मोठी मॅच आहे. एका बाजूने अर्नाळा संघ पाहत आहेत आणि दुसऱ्या बाजूने टेंबवली संघ अगदी पाहत आहेत आणि दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघाकडे पोटेन्शियल खूप आहे, चांगला खेळ सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती दोन्ही संघाच्या माध्यमातून तो दाखवला जातोय. आईस पील सारख्या मोठमोठ्या स्पर्धा आणि एकंदरीत हेमंतजी सर होते, त्यानंतर त्याच्या माध्यमातून देखील माहिती पोहोचवली की या स्पर्धेमध्ये 7 ते 8 ISPL मध्ये दाखल होणारे खेळाडू देखील खेळून गेलेत. अर्थातच खूप मोठी स्पर्धा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे आणि पाहू शकतात की प्रेक्षक राजावर्ग दर्दी क्रीडा रसिकेत अलोट गर्दी या मैदानाच्या सभोवताली अगदी पाहू शकतात आणि तुडुंब भरलंय मैदानाच्या दिवसामध्ये. नक्कीच आपण जर बघितलं तर या मैदानावरती आपण पाहत असतो जिथे हेमंत पाटील सर आपल्याला कॉमेंट्री करताना बघायला मिळतात. आपण जर बघितलं कॉमन प्रीमियर लीग ग्रामीण क्रिकेटची सर्वात मोठी लीग म्हणून ओळखली जाते, ती याच मैदानावरती खेळवली जाते. भरपूर अशा ज्या स्पर्धा आहेत, आदिवासी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा असतात त्यासुद्धा या मैदानावरती आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर KCAच्या स्पर्धा ज्या असतात त्यासुद्धा याच मैदानावरती खेळवल्या जातात. मला वाटते गेल्या वर्षी मास्टरची नाईट टुर्नामेंट सुद्धा याच मैदानावरती झाली आणि त्यासाठी खास करून आपण जर पाहतोय तर संजयजी म्हात्रे हजरतजी शेख साहेबांचे सुद्धा सर्वात मोठा वाटा आहे. त्यानंतर या आयोजनासाठी TR स्पोर्ट्सचा सर्वात मोठा वाटा आहे. प्रेक्षक उत्सुकता आहे काय झालंय नक्की, मॅच का थांबलाय. तर एखादा खेळाडू मला वाटते आहे त्याला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटू लागलाय आणि त्यामुळं आपण पाहतोय की थोडासा खेळ या ठिकाणी थांबवला जातोय. तर विनंती असेल प्रेक्षकांना आयोजकांच्या माध्यमातून जे रेलिंगच्या आतमध्ये बसलेत मित्रांनो, आपल्याला रेलिंगच्या बाहेर बसण्यासाठी व्यवस्था केली गेलेली आहे. आयोजकांची सूचना आहे की ती आयोजकांनी ती सूचना या ठिकाणी मान्य करावी अशी विनंती केली जाते. दरम्यान आपण या ठिकाणी पाहतोय थोडासा खेळ या ठिकाणी थांबलाय. मात्र जसं म्हटलं जातं ना की दुर्घटना से देर भली, याच उक्तीनुसार या ठिकाणी थोडासा खेळ थांबलेला आहे, हरकत नाहीये. आज आपण जर बघितलं तर मेगा इव्हेंट मेगा फायनलचा मॅच या ठिकाणी खेळवला जाणार आहे. कुठले 2 संघ फायनल मॅच मध्ये येतील. मात्र TR नागले संघाचं जे आयोजन आहे त्या आयोजनामध्ये मला वाटतं संजय लेवन नागले संघ सुद्धा या ठिकाणी जबरदस्त काम करतोय. कालच्या दिवसामध्ये TR नागले संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. त्यानंतर आपण जर बघितलं तर काल आणि परवाच्या दिवशी जर बघितलं तर मला वाटतं गोरसाई संघ सुद्धा या मैदानावरती येऊन गेला होता. मात्र थोडंसं गेम मध्ये जे होतं कधी कधी हार होते कधी कधी जीत होते. गोरसाईला मात्र सलग दुसऱ्या सीझन मध्ये सुद्धा या मैदानावरती दुसऱ्या फेरीमध्ये जाता आलेलं नाहीये. म्हणजे क्रिकेट बघा कसं दाखवतं माणसाला. भरपूर प्रेक्षकांची ही
गर्दी आहे. प्रेक्षक सध्या तरी वाट बघतायत, मात्र प्रेक्षकांना जास्त वेळ घेऊन आपण थांबत नाहीये, कारण काही ना काही गोष्टी अशा घडल्यात की थोडंसं थांबणं भाग पाडलं जात आहे. तर जाऊया आपण ना पुन्हा एकदा, आमचे डीजे अतिश या ठिकाणी पुन्हा एकदा आम्हाला वाटते जॉईन करतीलच थोड्याच वेळात. यस, आणि एक सुंदर असं गीत आपल्यापर्यंत पोहोचवतोय. थोडंसं आपण घेऊया ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया. जो पराभूत होतो तो नक्कीच सांगतो की काय थोडंसं कमी पडलं, आणि जर हे केलं असतं तर आम्ही जिंकलो असतो. मात्र हार आणि जीत या दोन एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. कधी कधी आपल्या बाजूला टॉस लागतो, कधी कधी आपल्या विरुद्ध टॉस लागतो. आपण पाहतोय TR ट्रॉफी 2026 हे देखणं आयोजन आहे. आणि TR ट्रॉफी विषयी बोलायचं झालं तर बघा, एखादी गोष्ट मॅनेज करताना किंवा एखादी गोष्ट अरेंज करताना, ऑर्गनाईज करताना ज्या मागील दिवसांमध्ये किंवा मागील महिन्यांमध्ये जी केलेली मेहनत असते ती या 5 दिवसामध्ये दिसत असते. जसं म्हटलं जातं ना की एखाद्या सेमिस्टरमध्ये अभ्यास करून त्या सेमिस्टरचा जेव्हा पेपर द्यायला आपण जातो ना 3 महिन्यानंतर, तेव्हा तिथे चूक झाली की नक्कीच आपल्याला ते मार्क कमी पडतात. तसेच या TRच्या वतीनं सुद्धा हे या ठिकाणी केलं जात आहे, कारण की भरपूर अभ्यास आणि त्यानंतर ही 5 दिवसाची परीक्षा त्यांची, त्यामध्ये मात्र मी म्हणे नक्कीच प्रेक्षकांच्या नजरेतून ही परीक्षा त्यांनी पास करत असताना मला वाटतं शेवटचा पेपर आहे. सध्या तरी आपण जर बघितलं तर शेवटचा पेपर आहे, काही सामने बाकी आहेत. आणि एखादं लग्न जर अजित आपल्याला पार पाडायचं असेल तर 2 दिवस असे वैताग येतो की कधी लग्न होतंय. मात्र ही मॅच त्यापेक्षा डेंजर आहे, कारण की 5 दिवस प्रत्येकाचे वेगळे प्रश्न, प्रत्येकाचा वेगळा इश्यू असतो आणि तो इश्यू क्लिअर करून या मॅच पूर्ण करायचे असतात. नक्कीच एखादं लग्न समारंभ परवडलं, परंतु मॅच आयोजन ते परवडण्यायोग्य नसतं आणि असंख्य अडथळे असतात. परंतु हे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि त्यासाठी पाहू शकतात की मॅचचं आयोजन केलं जातंय. इथे फायदा या गोष्टीला महत्त्व नसतोय, परंतु पाहू शकतात आपल्या गावाच्या अस्मितेसाठी, आपल्या नावासाठी आयोजन करावं लागतं. आणि एकंदरीत हेमंतजी पाटील सर म्हणत होते की 17 वर्ष लगातार पाहू शकतात मॅच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये 3रं वर्ष असेल रजनी मॅच होत आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर खूप चांगली स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते. मॅच देखील सुरू होते तिकडे, लगेचच आपण मॅचच्या दिशेने देखील जाणार आहोत. नक्कीच खूप खूप स्वागत आहे सर्व पुन्हा एकदा आमचे कार्यकारी कमिटी या ठिकाणी येत असताना. बघा, प्रत्येकजण मेहनत करतोय, प्रत्येकजण इथे आपला वाटा उचलण्याचं काम करतोय, आपला खारीचा वाटा या ठिकाणी उचलण्याचं काम करतोय. आणि प्रत्येकजण प्रत्येक संघाचे किंवा मग एखाद्या पर्टिक्युलर संघाचे प्रश्न सोडवण्याचा शिताफीनं प्रयत्न करत असतो. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी बोरे साहेबांना विनंती करत आहोत आम्ही की सन्मान्य शिवाजी बोरे आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं, ही आपल्याला विनंती आहे. मग आज सामना सुरू आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 संघ मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने आहे, तो म्हणजेच भारवी एंटरप्राइजेस टेंबिवली हा संघ क्षेत्ररक्षण करत असताना, तर पाटील 5141 अर्नाळा
हा संघ या ठिकाणी फलंदाजी करत असताना. अर्नाळा म्हटलं ती नक्कीच क्रिकेट भरपूर आपल्याला बघायला मिळतं आणि त्या क्रिकेटमध्ये मला वाटते जवळजवळ पहिल्या दिवसामध्ये हा संघ या क्वालिफायरच्या रेसमध्ये नक्कीच बघायला मिळाला. त्यामध्ये आपण जर बघितलं तर ISPL असेल किंवा मग मोठे मोठे टुर्नामेंट असतील त्या खेळलेले खेळाडू आपण पाहिलं जर प्रशांत घरतसारखा एक जबरदस्त तगडा प्लेअर त्यांच्याकडे आपल्याला सध्या तर बघायला मिळतोय जो की स्ट्राईकवरती आहे. तर एका बाजूनं आपण जर बघितलं तर नक्कीच प्रतीक पाटील सारखा एक तगडा प्लेअर क्षेत्ररक्षण क्षेत्रामध्ये हलक्या हाताने खेळायचं होतं. चेंडूला बघा जबरदस्त इथे गोलंदाजी आणि पंच सांगतात की हा चेंडू नो बॉल, नो चेंडू, एक्स्ट्रा प्ले इथे चेंडू टाकावा लागेल. पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. धावसंख्या पुढे सरकली 12 वरती. नक्कीच मागील बॉलचा विचार करायचा गेला तर पुढे लेन यॉर्कर बॉल आपल्याला बघायला मिळाला अगदी जडमध्ये होता आणि त्याच्या बॉलवरती एकच धाव खर्च केली. एका धावेच्या मदतीने पाहू शकतात की संघाची टोटल देखील 12 आकड्यावरती पोहोचत असताना आपण पाहत आहेत. मॅच थोडीशी बाकफूटला गेलेत आणि ती पुढे ढकलावी लागेल आणि त्यासाठी प्रयत्न देखील करावे लागतील. फ्रीडचे सिग्नल जारी आहेत आणि पाहू शकतात त्या फ्रीडच्या सिग्नलवरती काय रणनीती इथे आखली जाईल. प्रथम बॅटिंगसाठी सज्ज होत असताना प्रथम कुडू याला आपण जर बघितलं तर नक्कीच मजबूत बांधायचा हा प्लेअर आहे. नक्कीच क्रिकेटिंग शॉट त्याच्याकडे चांगले आहेत म्हणून त्याला मैदानामध्ये पाठवले गेले. क्रमांक किती क्रमांकावरती आलाय तर 4थ्या क्रमांकावरती हा फलंदाज आपण पाहतोय. प्रशांत आणि प्रथम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही एकाच राशीचे खेळाडू. मात्र राशीवरती जर काही असतं तर नक्कीच रामाचा एका दिवशी विजय झाला होता आणि रावणाचा मात्र पराभव झाला होता. दरम्यान शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, जसं म्हटलं जाते की शरीरापासून लांब जाणाऱ्या चेंडूला इथे छेडखानी करणं म्हणजे नक्कीच स्वतःला संकटामध्ये नेणं असतं. मात्र क्रिकेट आजकालचं क्रिकेट जर आपण पाहिलं अजित तर अक्रॉस क्रिकेट वाढलंय. टॅलेंटेड क्रिकेटर सुद्धा आपण जर बघितलं तर ऑनसाईडला खेळणं पसंत करतात, ताकदीचा वापर करणं पसंत करतात. आपण तुलना केली तर ऑफसाईड असेल आणि ऑनसाईड असेल तर जास्तीत जास्त फटका तुम्हाला ऑनसाईडला बघायला मिळत असतात. प्रत्येक जणाचा एक वेगळा दृष्टिकोन असतो आणि त्या दृष्टिकोनावरती प्रत्येक जण काम करत असतो. धावसंख्या झाली ती म्हणजे आतापर्यंत 12 आणि या चेंडूवरती डॉट डिलिव्हरी आतापर्यंत बघायला मिळते. चला थोडासा वेळ जास्त होतोय. अनिल पाटील टूर अँड ट्रॅव्हल्सचे मालक अनिल दादा पाटील यांचं आगमन झालंय. दादा खूप खूप स्वागत. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या टूर अरेंज केल्या जातात माफक दरामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळत आहे. 6 मिनिटं झालेली आहेत लक्षात असू द्या. वाह क्या बात आहे, जबरदस्त चेंडू होता. पूर्णपणे 4 मुंड्या चित केलं होतं. मात्र इथे आपण पाहू शकता बॅटनं ही धाव नक्कीच येते. अनिल दादा खूप खूप स्वागत आहे आपलं. त्यांच्या जोडा उमेश शेठ पाटील यांचं सुद्धा आगमन होत आहे आणि मला वाटतं 40+ तिन्ही खेळाडू आहेत. क्या बात आहे. उमाकांत वेलकम आपलं सुद्धा. नागला म्हटलं की त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले असेल किंवा मग आई सौंडाई नागले असेल किंवा मग संजय 11 नागले असेल असे भरपूर संघ जवळजवळ वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये जवळजवळ 8 संघ खेळतात. त्यानंतर चौंडाई नागले हा संघ एक मास्टरचा संघ आहे. त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले हा संघ एक KCAचा संघ आहे. म्हणजे भरपूर प्लेयर नागले संघाने या क्रिकेटला दिलेत. धावसंख्या आपण जर बघितलं तर 13 धावा धावफलकावरती. प्रत्येक जण या आयोजनामध्ये आपापल्या पद्धतीनं काम करत असताना नागल्याचा प्रत्येक नागरिक असेल किंवा प्रत्येक व्यक्ती असेल ही स्पर्धा कशी सक्सेस होईल त्याच्या बाजूने नक्कीच आपलं पाऊल टाकतोय. पुन्हा एकदा अपील केले मात्र अपीलमध्ये विश्वास नव्हता, अपेक्षा जास्त होती. काय होतंय अजित ज्या पद्धतीने आता गोलंदाजीला पुन्हा एकदा कमबॅक केलाय. धावसंख्या दुसरं षटक मार्ग असताना 13 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ आय थिंक कंप्लीट झाला आणि 2 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या 13 वरती स्थिर आहे. प्रशांत जर पाहिलं तर बॉल येण्या अगोदर त्याला वेट केला आणि त्याच्यानंतर बॅट फिरली आहे. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर धावसंख्या 13 आकड्यावरती जोडली गेली. पुढच्या बॉलसाठी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत आणि त्याच्या विपक्षामध्ये प्रशांत यावेळी स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. बॉल वेगाने इथे निघून आलाय. पुन्हा एकदा आणखी एक डॉट बॉल आणि सरळ बॅटने फटके येत नाहीये. त्याच्यामुळे वेगळा प्रयत्न केला जातो या मॅचमध्ये आणि त्याच कारणामुळे इथे प्ले अनमिस झालेत. प्रयत्न करणे खूप गरजेची गोष्ट आहे आणि त्याच कारणामुळे प्रशांत या खेळाडूच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात परंतु त्यावरती यश येत नाहीये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला बघायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूने प्रशांत घरत हा बॅटर आता एका बिग स्ट्रोकच्या शोधामध्ये आहेत. या बॉलवरती येईल का. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट ओव्हर. प्रशांत घरत ब्रँडे स्टोक बॉल सीमारेषा पार. 1 बॉस ओव्हर दी रोप. दर्जेदार चौकार 4.
मात्र त्याच्या डोक्याच्या वरनं क्लिअर केल्याच्या नंतर मला 4 धावा मिळतील हे सुद्धा माहिती होतं. त्यामुळं हा शॉट प्रशांतने खेळला होता आणि चौकार आलाय. नक्कीच रूम बनवलं आणि रूमचं भाडं देखील जास्त आहे हे सांगत असताना हा फटका आपल्याला बघायला मिळतोय. पुढच्या बॉलसाठी तयार. आता इकडे समोरच्या बाजूने एक्झिक्यूट करायचा होता. बॅट डन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल मिस झालाय आणि त्याच्यानंतर डोक्यावरती हात गेलाय. दूध ओतू गेल्यानंतर शो करण्यामध्ये काहीही अर्थ नसतोय. फ्ले अँड मिस. षटक क्रमांक दुसरं इथे कंप्लीट झालाय आणि 2 षटकांची आखरी धावसंख्या 17 आकडावरती. येस, छोटंसं आपण जर बघितलं 4 षटकांचा मॅच आहे आणि 4 षटकांमधली 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण जर बघितलं अतिशय उत्कृष्ट कॉमेंटेटर आहेतच. दरम्यान आपण जर बघितलं मात्र त्यांच्या पाठीचा कणा म्हणजे विजय कांबळे आणि आमचा ओमकार त्रिमुखे सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा विसरून जमणार नाहीये. आणि जसं म्हटलं जातं की एका कॉमेंटेटरचा आवाज किंवा मग एखाद्या कॉमेंटेटरचा तुमच्यापर्यंत पोचणारे जे धावतं वर्णन असेल त्याचा पाठीचा कणा म्हणून स्कोररला नक्कीच तेवढंच महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि आमचे स्कोरर सांगतात त्रिमुखे किती धावा झाल्यात तर 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चला थोडा स्पीडअप देखील करायचा. अजूनही मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आणि त्यासाठी जास्त वेळ खर्च करू नका. वेळ वाचवायचा आहे, आपण स्पीडअप करायचा आहे. मॅच रंगली आहे, मॅच रंगली आहे. 17 धावा जरूर जोडल्यात. प्रशांत गरत मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे धावा कुठल्याही क्षणाला इथे डेफिनेटली बनवू शकतात आणि त्याच्यासाठी प्रयत्न देखील केले जातील. आता इकडे पूर्वार्धाच्या काळातील 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि त्या 12 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत पोहोचतायत तिथे पाटील 5-1 4-1 अर्नाळा संघ हे आपल्याला पाहायचं आहे. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर बारवी इंटरप्राइजेस टेंभवली संघ मैदानाच्या आतमध्ये पाहिलं मिळतोय जो गोलंदाजी करतोय. 2 षटकांचा खेळ त्याच्यावरती त्यांचा खेळ अभि राहिलाय. परंतु इथनं 2 षटकांचा खेळ पाहिलात, गोलंदाजाचा खेळ पाहिलात, परंतु खेळ अजूनही बाकी आहे 12 चेंडूंचा. क्या बात आहे. बघा 11 मिनिटं झालेली आहेत. म्हणजेच आपण जर बघितलं तर टाइम सांगितले होते 11 मिनिटं झालेली आहेत. आज आपण जर बघितलं तर कालपासनं आम्ही पाहत होतो की 5 षटकांचा मॅच असेल तर 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची होती. इथे जागा दिली आहे मात्र त्या जागा दिलेल्या जागेमध्ये फसवण्याचं काम सुद्धा केलं होतं. क्षेत्ररक्षण थोडंसं नक्कीच ढिलं झालंय आणि धाव संख्येला वेग आलाय. या लेवलला जर क्षेत्ररक्षणामध्ये झाल्या चुका तर त्या चुका महाग पडतील अजित आणि त्याच चुका नंतर त्रास देतात. नक्कीच बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये बॉल वेगाने ट्रॅव्हल झाला होता आणि क्रिकेटमध्ये एक चूक झाली आहे ठीक आहे. आणि मी सातत्याने म्हणतो ना की चुका आणि चुकांमधून टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती काहीतरी नवीन शिका. आता इकडे पाहू शकतात की या लेवलला तुम्ही चुका करू शकत नाही. चूक झाली आहे, भुगतान करावं लागतंय का हे देखील पाहायचं. पुढचा बॉल तयार. मोनिश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय मात्र तेवढा कॉन्फिडंट फटका नाहीये. 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्नाच्या प्रतीक्षेत असताना एकच धाव मिळाली. धावफलक पुढे सरकला गेला 18 या धाव संख्येवरती. माफ करा 20 या धाव संख्येवरती कारण इथे थोडंसं आमच्याकडे मिसकमेंट झालंय. 20 धावा धावफलकावरती झाल्यात. मोनिश याचं हे षटक जे आहे किती चेंडू आतापर्यंत 2 चेंडू 2 चेंडूमध्ये दिलेल्या 3 धावा. त्यामध्ये मी म्हणेन ना क्षेत्ररक्षकाने थोडीसा साथ सोडलं होतं पहिल्या चेंडूवरती त्यामुळे 1 धाव एक्स्ट्रा गेली असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. मोनिश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हलक्या हाताने खेळायचं होतं. मेस टाइम स्ट्रोक झालाय. शॉर्ट लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय तैनात त्या ठिकाणी होता आणि फलंदाज बाद झालाय. तो म्हणजेच मोठा फलंदाज कोण बाद झालाय अजित? येस प्रशांत गरत ज्याच्यावरती नजरा होत्या. काय म्हणशील किती मोठा विकेट आहे. नक्कीच या मॅचची गोल्डन विकेट असं म्हणावं लागेल. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये राहिला असता तर धावा बनल्या असत्या जास्त, परंतु इथनं प्रशांत बाद झालेत. बॅटर देखील बाद झाले ज्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग होत होती आणि ते बॅटर आता तंबूच्या आशाला गेलेत. परंतु इथनं मॅच अजूनही संपली नाही आहे. पोटेन्शियल आहे अगदी जर पाहिलं तर अर्नाळा संघाकडे खूप पोटेन्शियल आहे. बॅटिंगच्या माध्यमातून धावा कुठल्या क्षणाला बनवू शकतात आणि प्रयत्न डेफिनेटली केले जातील. 20 आकड्यावरती धावसंख्या पोहोचले. 3 चेंडूचा खेळ अद्याप झाला. 20 वरती 3. 3 चौकार 3 हॅट्रिक नाही होत 3 विकेट. अमित शेलार यांच्या माध्यमातून पारितोषिक जारी झालाय. षटकाराची हॅट्रिक, चौकाराची हॅट्रिक किंवा विकेटची हॅट्रिक 500 रुपये अमित दादा शेलार यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. क्या बात आहे. तसेच
हरेश बंडू पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये आहेत. आणि मला वाटतं षटकाराच्या झेलसाठी अंकित षटकाराच्या झेलसाठी पारितोषिक 100 रुपयाचं लागलेलं आहे प्रेक्षकांसाठी. गोलंदाजीला सुरुवात पुन्हा एकदा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, थोडासा डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेनं दिसला. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही ती गोष्ट वेगळी आहे, मात्र प्रयत्न झाला होता. नक्कीच गोलंदाजाने बॅटरला फॉलो केलं आणि त्याच्यानंतर त्याच्या बॅटच्या रडारपासून दूर ठेवला बॉल आणि त्याचमुळे प्ले ऑन मिस. पुढे येऊन खेळण्याचा मानस होता ना, त्याच्यावरती अगदी पाहू शकतात की गोलंदाजाचं वर्चस्व कुठेतरी राहिलंय आणि त्याचमुळे हा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी टेंबोली संघाच्या माध्यमातून होत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा. कॉमेंट्री बॉक्स एंडच्या बाजूने हवेमध्ये चेंडू आहे, इथे संधी निर्माण झाली आहे आणि त्या संधीचं सोनं झालेलं आहे का, काय घडेल पाहणं गरजेचं आहे. प्लेयर लोकांना विनंती असेल, पंच आहेत तिकडे, पंचांशी बोलतील, तुम्ही आपसामध्ये चर्चा करू नका. एक सूचना येते आयोजकांच्या माध्यमातून, बंदर पाखाडी संघाचे संघनायक आमच्या मान्यवर कक्षमध्ये येऊन असं नसतं बाबा, अशी आपल्याला विनंती आहे. बंदर पाखाडी संघ, त्यानंतर विजयी संघ जो आहे, आता जे खेळतायत त्यांचे 2 एक्स्ट्रा प्लेयर आमच्याकडे आहेत, तुम्ही तिकडे लक्ष द्यायचं, चिठ्ठ्या उडवल्या जातील. दरम्यान सूचना येते, बंदर पाखाडी कर्णधार या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे.
चला लक्षात असू द्या, कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. हा नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्व संघ आमच्यासाठी सारखेच आहेत. तुम्ही सर्व संघ आल्यामुळेच ही स्पर्धा हिट झाली हे सुद्धा आम्ही विसरलेलो नाहीये. मात्र निर्णय सुद्धा अचूक आहे, कारण ज्या पद्धतीनं आयोजक जी कारवाई करतात तर जे आज खेळणारे जे संघ आहे, आता पुढे खेळणारे जे संघ आहेत त्यांना सक्त ताकीद आहे. फलंदाज तुमच्या मैदानामध्ये आहेत, फलंदाज खेळतात, ठीक आहे. पंचांच्या परवानगीशिवाय तुम्ही आतमध्ये येऊ नये ही विनंती असेल प्रत्येकाला. अन्यथा मग आयोजक जी कारवाई करतील ती तुम्हाला मान्य करावी लागेल, हे लक्षात असू द्या. आणि तेच गणेश पाटील साहेबांनी पुन्हा एकदा आम्हाला सांगितलं गेलंय. तर हा फलंदाज या ठिकाणी बाद आहे, लक्षात असू द्या. कारण आपण जर बघितलं आणि आपण पाहू शकतोय की तुम्हाला रिव्ह्यू जो दिला गेलाय तो फक्त वाईड आणि बीमरसाठी दिला गेला आयोजकांच्या माध्यमातून. पहिल्या दिवसामधून सांगितलं जात आहे. चेंडू किती टाकून झाले आतापर्यंत आपण जर बघितलं तर 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती गडी बाद झाला होता. धावसंख्या आहे ती म्हणजेच 20 धावा. किती गडी आतापर्यंत गमावल्या गेलेल्या आहेत तर 4 गडी आतापर्यंत गमावल्या गेल्या आहेत. षटकाराची हॅट्रिक, चौकाराची हॅट्रिक आणि विकेटची हॅट्रिक अमितदादा शेलार यांच्या माध्यमातून 500 रुपये हे जाहीर झालेले आहेत. दरम्यान हा चेंडू आपण जर बघितला तर नक्कीच कशा पद्धतीनं यस षटकाची झाली समाप्ती. षटक समाप्त झाले. 3 धावसंख्या आहे ती म्हणजे 20 धावा. पारितोषिकालय नंतर आपण अजितकडे जाऊया. अजित, पारितोषिकालय अमितदादा शेलार यांच्या माध्यमातून आयवा कॅच साठी किती रुपये आलेले आहेत? 100 रुपये आलेले आहेत प्रेक्षकांसाठी. एक षटक फक्त शिल्लक आहे. त्यानंतर आपण सन्मान आणि सत्काराच्या बाजूने वळणार आहोत. मी हेमंतदादांना विनंती करतोय, दादा आपण सन्मान आणि सत्कार या नक्कीच षटकानंतर जाणार आहोत. तर पारितोषिक हरीश बंडू पाटील यांच्या माध्यमातून षटकाराच्या विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये. तसेच अमितजी शेलार यांच्या माध्यमातून सुद्धा विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये. षटकाराच्या हॅट्रिकसाठी अमितदादा शेलार तसेच चौकाराच्या हॅट्रिकसाठी अमितदादा शेलार यांच्या माध्यमातून 500 रुपये. आयोजकांच्या माध्यमातून प्रेक्षकांना आयवा कॅचसाठी 100 तर अमितदादा शेलार यांच्या माध्यमातून 100. आदरणीय सन्माननीय आमचे मान्यवर आहेत, त्यांचा सत्कार आणि सन्मान आपण या षटकानंतर करणार आहोत. दरम्यान ज्या सूचना येतात त्या सूचना या ठिकाणी पालन केल्या जातील यापुढे. कारण आपण पाहतोय की काही सूचना अशा पद्धतीने आल्यात त्यांच्यामध्ये सुधारणा करावी लागणार आहे. जाऊया आपण. 3 षटकं पूर्ण झालेत. 20 धावा धावफलकावरती लागले. अडचणीमध्ये सापडलाय. जाऊया या षटकासाठी अजित यांच्याकडे. नक्कीच इथनं धावा तुम्हाला बनवाव्या लागतील आणि त्याच माइंडसेटनं इथनं चांगली इनिंग आणि चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्ले करावी लागेल. स्लॉक षटक आहे, अंतिम षटक आहे आणि हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये डेफिनेटली धावा खूप जास्त बनत आहेत आणि त्याच इंटेन्शनने अर्नाला संघाला धावा एक्झिक्यूट कराव्या लागतील, एकवटाव्या लागतील. माइंडमध्ये 2 बिग हिट जरी आले या षटकामध्ये तर एक चांगली टोटल फलकावरती उभी राहू शकते. 20 धावा फलकावरती जोडल्या, 10 ते 15 धावा जरी आल्या तरी एक फायटिंग टोटल फलकावरती ही उभी राहू शकते आणि त्याच माइंडसेटने इथनं बॅटिंग आकारावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाजीच्या मार्कवरनं आपल्याला पाहिलं मिळतोय सोहम पाटील आलेत. आधीच्या मॅचमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि प्रथमतः गोलंदाजी करत असताना खूप चांगला दर्जाचा खेळ इथे या संघाच्या वतीनं डेफिनेटली आपल्याला पाहिलं मिळतोय. टेंबिवली संघ मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. सोहम यावेळेस पहिलाच बॉल आणि तिथे बीट झाले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु एक सिंगल धाव फलकावरती अगदी वेगाने कंप्लीट झाली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 21-21 आकड्यावरती एक चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 21 धावा जोडल्या. कॅलिबर बघा संघाचं. आपण पाहतोय गोरसेबी करतोय, मात्र त्यांच्या सुद्धा मस्तकाला दस्तक देणारा संघ हा टेंबोली आहे आणि टेंबोली संघ आज आपला नक्कीच भाग्य आहे या मैदानामध्ये तो नक्कीच या स्टेजला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने बॉलला फेकून द्यायचं होतं परंतु तेवढंच कनेक्शन प्रॉपरली नव्हतं आणि त्याच कारणामुळे एक सिंगल धाव
कुठेतरी लो स्कोरिंग मॅच होत असताना आपल्याला बघायला मिळते, कारण षटक क्रमांक 4 चालू आहे आणि त्याच्यानंतर धावा देखील फलकावरती 22 आपल्याला बघायला मिळत आहेत. धावसंख्या 22 झालेत आणि अजित तुम्हाला सांगायला आवडेल कारण की पहिल्या मला वाटतं दुसऱ्या दिवसामध्ये 30 चेंडूमध्ये 24 धावा ह्या डिफेंड झालेल्या आहेत त्या मैदानावरती. त्यामुळं 20, 25 किंवा 30 धावा जरी झाल्या तरी सुद्धा अर्नाळाचा संघ नक्कीच जबरदस्त संघ आहे. यावेळी समोरच्या बाजूने डाऊटी ग्राउंड ओव्हर दी बॉलर एका टप्प्याच्या घरी बॉलला अडवलं गेलंय. जबरदस्त एफर्ट्स तिकडे लावले गेले आहेत. रनिंग मध्ये होते आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक उचली घेतली, बॉलला फील्ड केला आणि लगेचच त्याची फेकी केली आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्यात असं म्हणावं लागेल. 2 धावेने धावफलक वाढते आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 आकड्यावरती. नक्कीच आपण पाहू शकतो. यावेळेस समोरच्या बाजूने पुन्हा फटका फसलाय, बॅट शेष लागली आहे, कॅच कंप्लीट केला जाईल. आणखी एक विकेट बसतोय, हा 5वा झटका खेळाडू बाद. आपण पाहतोय 24 धावा झालेल्या आहेत. 24चा आकडा पार केला ना की मला असं वाटतं की इथे लढण्यासाठी आणि लढण्यासाठी गोलंदाजांना काहीतरी फलंदाजांनी निर्माण केलाय आणि गोलंदाजी जर पाहिली अर्नाळा संघाची तर नक्कीच त्यांच्याकडे ते कॅलिबर आहे आतापर्यंत. नक्कीच पुढच्या इनिंगमध्ये जेव्हा गोलंदाजीला येतील तेव्हा नक्कीच ते त्या धावा डिफेंड करू शकतील हे मला म्हणायचं आहे. दरम्यान धावसंख्या झाली 24. किती चेंडू शिल्लक आहेत अजून सुद्धा? तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजित, किती धावा पाहतोस येणाऱ्या? एक बिग स्ट्रोक आला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग केली जाईल. 2 चेंडूमध्ये 6 ते 8 डावा जरी जोडल्या तर एक चांगली टोटल फलकावरती डेफिनेटली आपल्याला बघायला मिळू शकते आणि त्या अनुषंगाने खेळ इथे आकारला जाईल. सोहम, यावेळी समोरच्या बाजूने पुन्हा बॅटची कडा, बिहाइंड विकेट, बॉल निघून आलाय आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट. सिंगल डबल आणि त्यानंतर विकेटचा इश्यू जरा जास्त वाटतोय या मॅचमध्ये आणि त्याचमुळे बॅकफुटला आहे तिकडे हा संघ. नक्कीच क्रिकेटमध्ये जसं म्हटलं तर जेवढा लो स्कोरिंग गेम तेवढा थरार होतो क्रिकेटमध्ये आणि जेव्हा समोरच्या गोलंदाजीला फेस करणं फलंदाजांना भाग पडतं तेव्हा सुद्धा एक थोडासा प्रेशर जो असतो तो प्रेशर ह्या नक्कीच मॅचमध्ये प्रत्येक फलंदाजावरती आणि प्रत्येक गोलंदाजावरती बघायला मिळेल. अंतिम बॉल पायामध्ये होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, जबरदस्त बॉल पाहिलं मिळतोय, अगदी फुलर लेन यॉर्कर बॉल आणि ताशावरती जर पाहिलं तर फटका एक्झिक्यूट करू दिला नाहीये. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या आखरी धावसंख्या देखील स्टॉप केली आहे. अगदी टार्गेट सेट केलंय. पुढच्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर 26 धावांचं टार्गेट सेट केलं आणि त्या 26 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे देखील आपल्याला पुढच्या इनिंग मध्ये पाहायचं आहे. दरम्यान आपण लॉट्स ही प्रक्रिया इथे पूर्ण करणार आहोत. सुरुवातीला आपण ड्रॉ करणार आहोत ज्यामध्ये 2 टीमचा हा ड्रॉ असेल. एक जी चालू असणारी मॅच आहे त्यामधून विनिंग टीम आणि एक बंदर पखाडी टीम असे 2 टीमचा ड्रॉ असेल. जी चिठ्ठी उचलली जाईल तिला बाय असेल आणि राहिलेली चिठ्ठी असेल ती खेळेल संजय 11 नागले टीमच्या जोडीला. जी चिठ्ठी उचलली जाईल त्या चिठ्ठीला बाय डायरेक्ट टू फायनल तिकीट. विनिंग टीमचे 12वे जे खेळाडू आहेत आपण या विनिंग टीम चालू असलेल्या सामन्यातलं दोन्ही जे 12th मॅन आपण यायचं आहे
बघूया कुठल्या टीमला डिरेक्ट टू फायनलचं तिकीट मिळते. जे राहिलेला जो असेल सेमीफायनल मध्ये संजय 11 नागले टीमच्या जोडीला खेळेल ही चिठ्ठी उचललेली आहे आणि ज्यामध्ये कॅप्टनला उचलू दे दोघांचे संपला विषय तुम्ही लोक आहेत ना एक तुम्ही उचला की यांनी उचला संपला विषय अरे जो पहिली उचलेलाच ना भाऊ चल चल ही बाय बाय बंदर पाखाडी डिरेक्ट टू फायनल. बंदर पाखाडी टीमला बाय मिळालेली आहे, ती पोहोचलेली आहे फायनल मध्ये आणि यानंतरचा जो सामना असेल या मॅच मधून जी टीम जिंकेल ती लढेल संजय 11 नागले टीमच्या जोडीला. चेक. येस, या ठिकाणी आपण लकी ड्रॉ केलेला आहे आणि थेट फायनलचं तिकीट आता मिळालंय ते बंदर पाखाडी 11 या टीमला. कॉंग्रॅच्युलेशन्स. ड्रॉच्या आधारे तो संघ आता फायनल मध्ये दाखल झाला आणि आता चालू सामन्यातील विजेता संघ देखील लगेचच खेळणार आहे, तो म्हणजेच संजय 11 नागलेच्या विपक्षामध्ये तो स्पर्धेतील सेमी फायनलचा सामना असणार आहे. परंतु या मॅच मध्ये आपण आता जरूर पाहतो की लक्ष पाटील 5141 अर्नाला या टीमनं उभारलाय. ठीक, चला आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये क्रमांक 3 ची ट्रॉफी सुद्धा दिलेली आहे आणि मॅन ऑफ द मॅच साठी एक कॅप स्पॉन्सर्स केलेली आहे. ते एपी टूरचे प्रोप्रायटर माननीय श्री अनिल पाटील यांना आपण सन्मानित करूया. या मंचावर विनंती असेल गणेश पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते माननीय श्री अनिल पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. 26 धावांचं लक्ष आहे. लक्ष माफकच आपल्याला दिसून येते, परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. ज्या प्रकारे गोलंदाज टेंबोलीचे हावी ठरले त्याच प्रकारे जर अर्नाल्याच्या गोलंदाजांनी ते काम केलं तर डेफिनेटली ही देखील गोष्ट छोटी परंतु ती डोंगरा एवढी हे नक्कीच वाटेल, यात तीळ मात्र शंका नाही. सेमी फायनल मध्ये कोण पोहोचणार? चालू सामन्यातील विजेता संघ आणि नागलेकर आता अगदी टक लावून पाहतात त्या मॅच कडे, कारण त्यांच्या विरोधात कोण खेळेल हे आपल्याला आता एक्झॅक्ट पाहायला मिळेल. प्रतीक आलाय आणि पहिलाच बॉल विकेट. प्रतीक पाटील गॉन. तर आपण बघतोय माननीय श्री उमेश पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करूया. त्यांचं सुद्धा आर्थिक सहकार्य या टीआर ट्रॉफीसाठी लागलेलं आहे आणि त्यांना आपण सन्मानित करूया या टीआरच्या मंचावर. स्वप्नील पाटील यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते माननीय श्री उमेश पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हरीश बंडू पाटील यांच्याकडून पर सिक्सर 200 रुपीज टेंबोलीच्या फलंदाजांना दिले जातील आणि पहिल्याच बॉलवर अमितनं सफलता आपल्या संघाला मिळवून दिली. प्रतीक पाटीलची शिकार केली. पुन्हा एकदा मंदार आला. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मजा येणार आहे. चर्चा आपण तीच करत होतो की जसं की गोलंदाज टेंबोलीच्या या मॅच मध्ये भारी पडले अर्नाल्याच्या फलंदाजांवरती, तसाच खेळ जर येथे अर्नाल्याच्या गोलंदाजांनी केला ना तर या मॅच मध्ये फार इंटरेस्ट वाढणार आहे, मजा येणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही.
त्यानंतर आपण बघतोय आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत माननीय श्री उमाकांत पाटील यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करूया. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. बॉल तयार पुन्हा एकदा तांडेल. हो थोडासा खाली राहणारा बॉल मंदारला वर फलंदाजी करण्यासाठी पाठवलं आणि बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतात. भारवी 11 या नावानं जे हनुमान टेंबोली संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळतोय या ट्रॉफी नागलेमध्ये खेळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतात. अमित लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हो 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 यावेळेला उडवला बॉल लॉंग ऑन वरून फिल्डर येत आहेत. अक्रॉस लाईन फटका होता. मिड ऑफला फिल्डर जरूर उपस्थित होते आणि त्याच्यावरती 2 धावा तिथे मिळतात. या 2 धावांनी आता धावफलकाला आगाज करण्यात आला. पुन्हा एकदा अमित तयार. फ्लिक करण्यात आला. डीप मधून मिड विकेटचे फिल्डर येतात बॉलवर आणि दुसरा धावेचा प्रयत्न इथे देखील राहिला आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केलेल्या आहेत. येस 1 धावा. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नकार आला आणि आता येस आता माझ्या सोबतीनं कमेंटेटर हेमंत पाटील सर जोडले जात आहेत. या स्पर्धेसाठी खूप चांगलं लीड त्यांनी केलेलं आहे आणि केसीए मध्ये नेहमीच त्यांचं मोलाचं योगदान राहिलं. वेलकम सर इनकम बॉक्स. येस थँक्यू सो मच. नक्कीच लो टोटल मॅच आहे मात्र कधी कधी लो टोटल मॅच सुद्धा आपण बघितले या टुर्नामेंट मध्ये सुद्धा रोमहर्षक झालेले आहेत आणि त्या डिपेंड सुद्धा झालेले आहेत आणि त्याच प्रकारची जर बॉलिंग केली तर नक्कीच या मॅचला मजा येईल समीर. डेफिनेटली आणि चर्चा तीच सुरू होती मगासपासून. ओ रिवर्सचा फटका खेळायचा होता आणि इथे असं वाटतंय की बॅटला स्पर्श केला होता. प्रशांत कडे मिस्टेक झाली आहे. रिॲक्शन त्याची आपण बघतोय आणि जीवनदान मिळालंय. अगदी बरोबर आपण बघितलं. स्पिच हिट खेळायचं होतं. एज लागली होती आणि विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल केला होता मात्र कॅरी करू शकला नाहीये. कॅच सुटला जातोय. 1 विकेट जाण्याची शक्यता होती मात्र जीवनदान मिळते फलंदाजाला. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर फक्त आणि फक्त 3 आणि असा आता प्रतीत व्हायला लागलेला आहे समीर की ही मॅच सुद्धा एक कट टू कट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारचे पहिलं षटक टाकलेलं आहे अमित तांडेल याने. डेफिनेटली आणि आता इथून आपण बघतोय की या मॅच मध्ये तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय की 3 धावा. बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 षटकार जर ठोकले तर अमित शेलार यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. 1 षटकाची समाप्ती. 1 षटकाची समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 3 आहे. उर्वरित 18 बॉल शेष. 18 मध्ये आणखीन जिंकण्यासाठी हवे आहेत 23 रन्स. हे षटक सुद्धा महत्वाचं असेल समीर. जर या षटकामध्ये सुद्धा कमी धावा दिल्या तर अंतिम 2 षटकामध्ये हा सामना अगदी अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच आणि तो प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी करण्यासाठी आलाय हर्षद मेहर. आलाय गोलंदाजी मार्कवर. हर्षद मेहर एक अतिशय चांगला गोलंदाज आहे रनाळा टीमचा. पहिलाच बॉल बघितला थोडासा लेग कटर टाकला होता. क्रॉस पेटेड शॉट करण्याचा प्रयत्न मंदार याचा चुकतोय. हा तो डॉट बॉल. मंदारचं स्ट्रगल सातत्याने आपल्याला बघायला मिळालंय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळला. त्याच्यानंतर 1 सिंगल जरूर आली मात्र आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय की 5 बॉल मध्ये फक्त 3 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे मंदारच्या बॅटमधून. गोलंदाजी अतिशय चांगली होताना दिसते. लो टोटल मॅच या स्पर्धेमध्ये नक्कीच रोमांचक झालेली आहे. ही सुद्धा मॅच त्याच दिशेने जाईल का पुन्हा एकदा. ओ यावेळेस अपील झाली होती LBW ची मात्र पंच सहमत नाहीयेत. एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा कॉर्नर रनआउटची संधी आहे. विकेट जाण्याची दाट शक्यता आणि विकेट जाते ती मंदारेची. आणखीन एक फलंदाज बाद होतोय भारवी एंटरप्राइजेस टेंबोली या टीमचा. लो स्कोरिंगच्या मॅचेस अगदी क्लोज जाताना बघितल्यात. मला एक सामना आठवतो जो युट्यूबवर आम्ही अगदी लाईव्ह बघत होतो आणि मला वाटतं केवनी दिवे संघ 24 धावा त्यांना करायच्या होत्या 5 ओव्हर्समध्ये. 24 की 26 होत्या परंतु त्या धावा देखील बनवता आल्या नव्हत्या.
आणि जरूर या क्रीडांगणावर लो स्कोरिंगच्या मॅचेस अगदी क्लोज गेल्यात, टफ झालेल्या आहेत आणि ही मॅच देखील त्याच दिशेने आहे. अगदी बरोबर, कारण ज्यावेळेस फ्लड लाईट ऑन होते ना त्यावेळेस धावा बनवणं थोडंसं कठीण जाते, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे काही मॅचेस मध्ये. सूर्यप्रकाशामध्ये भरपूर धावा ह्या ग्राउंडवर 100 पेक्षा धावा 5 षटकात झालेल्या आहेत. हा बॉल पुन्हा एकदा आपण बघितलं, खालची एज लागली होती यावेळेला. पुन्हा एकदा विकेट किपर फ्रेम मध्ये येतोय. चांगली फिल्डिंग, कुठल्या प्रकारची धाव नाही, प्रेशर वाढलं जाते बॅटरवर. चांगले कटर पाहायला मिळतात. टप्पा पडल्यानंतर थोडासा अक्रॉस निघणारे चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज सध्या हर्षद मेहर करतोय आणि आदित्य आला. आदित्यकडे चांगले स्ट्रोक आहेत, परंतु आता त्याच्यावर देखील दबाव दिसतोय. हर्षद मेहर समोरच्या कडून पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे हर्षदने. ओ स्टेट डाऊन टू ग्राउंड, लगपचा फिल्डर समोर येतोय. व्हॉट अ कॅच, जबरदस्त कॅच या ठिकाणी घेतला जातोय. फिल्डर होता त्या ठिकाणी रोहित आणि ही विकेट जाते आदित्यची. आणखीन एक खतरा लागतोय टेंभिवली टीमला. क्या बात आहे. आणि काय मॅच मध्ये पलटवार झालेला आहे. चर्चा आपण करत होतो ना की विकेट इनिशियल ओव्हर्स मध्ये विकेट आल्या तर क्रिकेटचा खेळ आहे, जिथे खेळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. अगदी बरोबर, खरोखरच या मॅचवर पुन्हा एकदा पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग झाली नव्हती, मात्र पकड मजबूत बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. पाटील 5-1-4-1 अर्नाला टीमच्या माध्यमातून. एफर्ट जर आपण बघितले, फिल्डिंग एफर्ट अतिशय चांगले आहेत. लॉंग ऑफ वरून धावत आला होता, अगदी सरळ हा फटका केला होता. क्रिकेट मधला शेप फटका आपण म्हणतोय, मग त्यावर सुद्धा विकेट या ठिकाणी गेलेली आहे आदित्य याची. नाही, मी तर म्हणेन की गोलंदाजापेक्षा तर फिल्डरला ती विकेट आपण न दिली तर हरकत नाही. त्याच्या नावी केली तर ज्या प्रकारे तो जवळपास वाईडिश लॉंग ऑफ वरून धावत आला सर, आणि काळ्या पडद्यासमोर जे आपली साईड स्क्रीन आहे तिथे हा झेल पकडण्यात आला. सोपं नव्हतं फिल्डरसाठी. अंडर फ्लड लाईट्स अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे ना, संघाचा कॉन्फिडन्स वाढवत असतं. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर झालाय. मोनिश पाटील आलाय लेफ्ट बॅटर. मनीष आणि मोनिश या दोघांवर भरपूर काही आता अवलंबून असेल आणि जरूर त्या दोघांकडे ती क्षमता देखील आहे. यस, या दोन बंधूंना चांगला खेळ करावा लागेल भारवी एंटरप्राइजेस टेंबोली टीमला विजय मिळवून देण्यासाठी, सेमीफायनल मध्ये नेण्यासाठी. 4-3 ही स्थिती आपण बघतोय भारवी एंटरप्राइजेस टेंबोली टीमची. कुठेतरी असं वाटते की फुटबॉलचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय स्कोर बोर्डवर. डेफिनेटली सध्या 4 धावा धावफलकावरती आणि 3 खेळाडू बाद झालेले आहेत. हर्षद मेहर पुन्हा एकदा यावेळेस लेफ्ट हँडर बॅटर मोनिश साठी पुढील बॉल घेऊन जाईल. ओ स्विच खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. यावेळेस बॉल जातोय मिड ऑफच्या दिशेने. फिल्डिंग चांगली आहे. लेग बायचा इशारा पंचांचा होतोय. पहिला बॉल लागून हा गेला होता. 1 रन कंप्लीट, 1 ने स्कोर जाईल 5 वर. 5 रन्स ऑन द बोर्ड नाव. मोनिशनं आल्या आल्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. कुठेतरी मित्र म्हणेल की माझ्या विचारांच्या पलीकडचा तो फटका होता. ऑलरेडी संघ अडचणीमध्ये आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळणं थोडासा धोका पत्करल्यासारखाच होता. परंतु तो खेळाडूच तसा आहे, नेहमीच हिमतीनं आणि त्याच्या जिद्दीनं खेळत असतो मैदानाच्या आतमध्ये. यस, हा सामना जर पाटील 5-1-4-1 अर्नाला टीमने जर जिंकला तर सदानंद पाटील फ्रॉम डोंगरपाडा यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल अर्नाला टीमला. हर्षद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आणखीन एक कटार होता. जबरदस्त बॉलिंग हर्षद मेहर याची जागीच ठेवलेल्या फलंदाजाला. आणि अशा प्रकारे काय जबरदस्त बॉलिंग. षटक संपले दुसरं आणि याचबरोबर 2 ओव्हर्समध्ये धावा तुम्हाला बघायला मिळतात. त्या धावफलकावरती झालेल्या आहेत. सध्याच्या घडीला फक्त 5 धावा आणि काय गोलंदाजी पाहायला मिळाली. वा, कौतुकास पात्र ठरणारी गोलंदाजी. पहिलं षटक होतं अमित तांडेलचं आणि दुसरं षटक आपण पाहतो हर्षद मेहरचं. अफलातून खेळ साकारलाय. आणि तसं या वर्षामध्ये आपण पाहतोय की मला वाटतं की ग्रामीण बिग बॅश मध्ये 2 संघ एकमेकांच्या समोर आले होते. यस, नक्कीच. आणि तेच संघ या ठिकाणी DRS ची मागणी आय थिंक केलेली आहे की काय. स्कोर 5 रन 3 गडीच्या मोबदल्यात. अगोदर सुद्धा समीरने सांगितलं होतं रन्स किती झाले. म्हणजे समीर बघू शकतो या मॅचचं प्रेशर किती आहे खेळाडूवर, प्लेअरवर किती प्रेशर आहे. मात्र मी आता म्हणेन की
5 झालेले आहेत. उर्वरित 12 बॉल शेष, 12 मध्ये आणखीन 21ची आवश्यकता. तर नक्कीच ही मॅच आता बनलेली आहे. डेफिनेटली मॅच ऑन, मॅच इज स्टील ऑन. आणि जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय, शेवटची धाव होत नाही, शेवटची विकेट होत नाही, तोपर्यंत कोणालाच सांगता आलेलं नाही आजवर की कोण सामना जिंकलेला आहे. 12 बॉल 21 धावांची आवश्यकता. चला वेळेवरती देखील लक्ष ठेवा टीम मारणाला. गोलंदाज विघ्नेश साखर तोडे बॉलिंग मार्कवर येतोय. फेसिंग इन बॅटर मोनिश. ओ सोडून दिला बॉल. थोडंसं शफल जरूर झाला होता परंतु अधिकच बाहेर हा चेंडू होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पहिले एक एक्स्ट्रा धाव आणि धावसंख्या एका धाव्याने 6 वर. यस, एक्स्ट्रा धाव कंट्रोल ठेवावं लागतील एक्स्ट्रा धावेवर. कुठेतरी अगोदरच्या 2 ओव्हरमध्ये काय जबरदस्त बॉलिंग केली आहे दोन्ही बॉलर्सने. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय बॉलर आलाय, पहिलीच धाव हे एक्स्ट्रा दिलेली आहे. पुन्हा एकदा व्हीआयपी डायस कडनं विघ्नेश. ओ रिवर्सचा फटका आणि यावेळेला लाजवाब टायमिंग या फटक्या मागे पाहायला मिळतोय. बॉल बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅचच्या दरम्यान येतोय चौकार. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला होता, स्पिचिट खेळला होता आणि थर्ड मॅनच्या बाहेर बॉलला पाठवून दिलाय सरळ 4 रनसाठी. भरपूर स्ट्रगल केल्यानंतर हा संघर्षाचा चौकार येताना दिसतोय भारवी एंटरप्राइजेस टेंबोली या टीमला. नक्कीच नक्कीच. आणि या इनिंग मधील पहिला मोठा फटका तुम्हाला बघायला मिळतोय. आल्या देखील मोनिशनं रिव्हर्सच अटेम्प्ट केलं होतं परंतु तेथे त्याला अपयश आलं. मात्र आता तो जिद्दी खेळाडू आहे. मी या अगोदर देखील उल्लेख केला होता ना की जर मॅच सिच्युएशन काय आहे, त्याच्या मनामध्ये काय सुरू आहे, या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्या खेळात बघायला मिळतात. अर्नाळा टीम जर या ठिकाणी विजय होईल तर विजय भुरे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. राऊंड द विकेट ऑन साइडला ड्रॅग करण्यात आलाय. मिड विकेटचा फिल्डर आहे. एक धाव मिळाली आहे. दुसरी धाव घेणार का, प्रयत्न केलाय आणि इथे धोकादायक प्रयत्न आहे का, अपील लावली आहे आणि आता टीव्ही अंपायरची मदत. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर मोनिश पोहोचला आहे की नाही त्याचं उत्तर आता मिळेल. डीप मिड विकेटला उभा होता करण बैते, चांगली फिल्डिंग केली होती, प्रेशर बनवलं होतं फिल्डरवर. पहिली धाव अतिशय जोरात काढली होती मोनिश आणि मनीष याने आणि दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होता. हे बघित आपण पुलचा फटका तेवढा प्रॉपर जुळलं नव्हतं टायमिंग. करण त्या ठिकाणी आला, चांगला थ्रो केला. या ठिकाणी आपण बघतोय स्ट्राइक एंडला चांगला थ्रो विकेट किपरच्या हातामध्ये आणि अशा प्रकारे पंचांचा निर्णय असेल. फलंदाज बाद, विकेट जाते मोनिशियाची. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. हा 4था मोहरा बाद झालेला आहे टेंबोली या टीमचा. असं वाटलं होतं की या दोघांमध्ये आपल्याला भागीदारी बघायला मिळेल परंतु या ठिकाणी आपण बघतो की मोनिश अतिघाई संकटात नाही. परंतु आता अतिघाई तरी म्हणता येणार नाही कारण आता सिच्युएशन आज अशी आहे की एका धावेला 2 मध्ये तुम्हाला बदललं तर तेवढंच तुमच्या संघासाठी लाभदायक ठरणार आहे. कारण संघ आता अडचणीमध्ये गेलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय सोहम पाटील आणि आता इथून समीकरण बाकी आहे. येणारे बॉल शिल्लक असेल 10 आणि सामना जिंकण्याकरिता धावा करायच्या आहेत 15 धावा. यस, 10 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता. थोडीशी दुखापत जरूर होते, खेळ थांबला जाईल. काय जबरदस्त फिल्डिंग एफर्ट दाखवला, तेवढाच ॲक्युरेट थ्रो विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरने सुद्धा आपण बघितलं तेवढं चांगलं कलेक्शन केलं, विकेट बॉलला लावला धोनीच्या अंदाजामध्ये आणि रनआउटच्या रूपाने ही विकेट मिळवलेली आहे. कट टू कट मॅच आपल्याला पाहायला मिळते. नेट टू नेट फाईट डेफिनेटली सर. आणि प्रेक्षक वर्ग पहा अगदी मध्यरात्रीमध्ये आपण आलेलो आहोत. 12 वाजून गेले आणि अजूनही प्रेक्षक वर्ग त्याच संख्येने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. 15 धावा अजूनही दूर टेंबोली टीम. ओ विघ्नेशचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं, बॉल येतो लॉंग ऑफ कडे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर गेला आणि 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न राहतोय. नेहमीच आपण बघितलं ना की ज्या वेळेला प्रतीक पाटील लवकर आउट होतो त्यावेळेला टेंबोली संघाची हीच अडचण वाढते धावा करत असताना आणि इथे तर चेसिंग करतायत. तोच आपण बघितलेला आहे प्रत्येक मॅचेस मध्ये. कारण प्रतीक हा महत्वाचा खेळाडू म्हटला जातोय. काल 67 चेस केले होते, आज 26 चेस करताना नक्की दम आलेले आहे टेंबोली टीमच्या. याचं कारण गोलंदाजी
अचूक टप्प्याने होताना दिसतंय. फिल्डिंग देखील तेवढीच कमालीची पाहायला मिळाली आहे. हो, यावेळेला फुल लेंथ ऑफ समजा बाहेर बॉल, आणखी एक डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी होतीये. चौकार जरूर आला आपण पाहतोय विघ्नेशच्या विरोधात, परंतु तो विघ्नेश आहे आणि या ठिकाणी पुन्हा तो पलटवार करतोय. समीकरण पुन्हा बदललंय. 8 बॉल बाकी आहेत आणि सामना जिंकण्याकरिता 13 धावांची गरज आहे. यस, 8-13चं इक्वेशन आलेलं आहे या मॅच मध्ये. जबरदस्त मॅच रंगात आले. सोहम पाटील ऑन स्ट्राइक, लॉफ केलाय. इथे मोठा फटका. फिल्डर त्या ठिकाणी जरूर उपस्थित होते, परंतु त्यांच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झालाय. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका, पुलचा फटका होता. डीप ऑफ मिड विकेटच्या दिशेने एफर्ट चांगलं केलं होतं, मात्र तिथला जो फिल्डर होता त्याच्या अवाक्याच्या बाहेर दस्तक देणारा हा फटका बाउंड्रीच्या बाहेर जातोय षटकारासाठी. मात्र बॅटरला माहित नव्हता हा षटकार गेलेला. त्यांनी धावून जवळ 3 ते 4 धावा पूर्ण केल्या होत्या. इक्वेशन आपण बघूया, समीकरण काय आहे समीर. डेफिनेटली आता बॉल 7 बाकी आहेत आणि धावा करायच्या त्या 7. रन बॉल इक्वेशन. यस, रन बॉल इक्वेशन 7 मध्ये 7ची आवश्यकता. एक मोठा फटका आणि या फटक्याने मॅचची दशा आणि दिशा बदलून टाकलेली आहे. एक मोठा फटका पूर्णपणे या मॅचचं गणित बदलवत असताना पुन्हा एकदा बॉल तयार. हो, यावेळेला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. दुसरी धाव इथे देखील आता धोकादायक जरूर आहे, परंतु थ्रो थोडासा वाईड आला आणि त्याच्यावरती मिळतात 2 धावा. मॅच आता टीमनं आपल्या बाजूने झुकवली आहे. येणारे शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. सामना जिंकण्याकरिता धावा करायच्या त्या 5. अंतिम षटक शेष, 6 बॉल शेष. 6 मध्ये फक्त 5 रनची आवश्यकता. मॅच जिंकण्यासाठी, सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी भारवी एंटरप्राइजेस टेंबोली या टीमला. मात्र खरोखरच मॅच अगदी अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळालेली आहे. चांगली लढत दिली आहे. 26 धावेवर आपण बघतो चांगली लढत देताना दिसतात पाटील. 5-1 4-1 अर्नाला टीम, आणि अर्नाला टीमवर सुद्धा भरपूर पारितोषिकं लागलेली आहेत. शेवटचे 6 बॉल, 5ची आवश्यकता. कोणता गोलंदाज येईल हे 5 रन डिपेंड करण्यासाठी. क्रिकेटमध्ये आपण बघितलेलं आहे 6 मध्ये 5 डिपेंड झालेले आहेत, मात्र त्या प्रकारची बॉलिंग केली पाहिजे गोलंदाजांनी. हो, नक्कीच क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. 6 मध्ये 3 सुद्धा वाचताना आपण बघितले. 6 मध्ये 1 सुद्धा डिफेंड होताना आपण टेनिस क्रिकेटमध्ये बघितलेलं आहे. काहीच म्हणू शकत नाही आपण. चला, वेळ आपण जास्त घेत आहेत. चला, वेळेबद्दल प्लीज सहकार्य करायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर बघूया कोणता गोलंदाज येईल हे देत वर घेऊन. करण वैते हे बॉलिंग ट्रॅकवर येतील आणि आपण बघतोय केसेचे अध्यक्ष माननीय श्री अजय पाटील यांचं आगमन या मुख्य मंचावर होताना दिसतंय. टीआर ट्रॉफी 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. वेलकम. आणि चांगलं आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून सुद्धा लाभलेलं आहे या टीआर ट्रॉफीसाठी. अजय पाटील ज्यांचं आगमन झालंय. वेलकम अजय पाटील. 6 बॉल शेष. 6 बॉल मध्ये भारवी एंटरप्राइजेस टेंबोली टीमला सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी 5 रनची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर करण वैती येतोय, ज्यांनी चांगली फिल्डिंग केली होती. तोच खेळाडू या वेळेस बॉलिंग साठी येतोय. काय करण या 5 धावा डिपेंड करेल का हे आपल्याला बघायचं आहे. पहिली 2 ते 3 बॉल महत्वाचे असतील. विकेट जर गेली तर थोडंसं पेशर मध्ये येऊ शकेल बॅटिंग करणारी टीम. पहिला बॉल, चांगला स्कोअर कटचा फटका आहे. बॉल जाईल पॉइंटला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग आणि रनआउटच्या रूपाने विकेट सुद्धा जाईल. फलंदाज होईल बाद. चूक घडली त्या ठिकाणी. दोघांमध्ये हेजिटेशन बघायला मिळालं आणि फायनली जो वेल सेट बॅटर होता, ज्या फलंदाजाच्या एका षटकारानं टेंबोली संघाला मॅच मध्ये आणलं, तो फलंदाज सोहम मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. हा फार मोठा धक्का आणि फार मोठी चूक म्हणावी लागेल या 2 फलंदाजांच्या दरम्यान. 1 धाव तर आलेली आहे. उर्वरित आणखीन 5 बॉल शेष. 5 मध्ये 4ची आणखीन आवश्यकता. सामना जर बरोबरीत सुटला
तर सुपर ओव्हर खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. हो नक्कीच, म्हणजे किमान 3 तरी बनवाव्या लागतील आता फलंदाजांना. सुपर ओव्हर फॉर्मॅट मेथड मॅच क्लिअर रिझल्ट क्लिअर करण्यासाठी या स्पर्धेमध्ये वापरला जाणार आहे. नवीन बॅटर कोणता येतोय? रोहन बाबरे येतोय बॅटिंग साठी. नवीन बॅटर असेल. नवीन बॅटर आल्यानंतर थोडंसं प्रेशर असते समीर, कारण जे सेट बॅटर आउट झाल्यानंतर या क्रुशियल मोमेंट मध्ये नवीन बॅटरला थोडंसं सेट होणं वेळ जाईल. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत जे डगआउट मधून सेट होऊन येतात आणि पहिल्या व्हेरी फर्स्ट बॉलवर सुद्धा षटकार ठोकतात. 5 मध्ये 4 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी टेंबोली टीमला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गतीमध्ये मिश्रण केलं. सरळ बॅटने स्ट्रेट केलंय. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. गॅदरिंग करताना चुकलं या ठिकाणी अमित वैती. आणि अशा प्रकारे 2 धाबा कंप्लीट. आता फक्त 2 धाब्याची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. आता समीकरण सोपं दिसतं आणि काय सेन्सिबल क्रिकेट आहे. रोहनच्या बॅटमधून जसा फटका आला त्याच्यावरती आपण बघतोय की फलंदाजांनी जो नक्कीच मी म्हणेल पॉझिटिव्ह रिप्लाय दाखवला, अप्रोच दाखवला धावा घेत असताना 2 रन्स पूर्ण केल्या. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा एखादं काम सुईनं होणार आहे त्याच्यासाठी तलवारीची गरज नसते, हे फलंदाजांनी पुन्हा दाखवून दिलं. फटका चांगला आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी. कॅच सुटला जातोय. 2चा प्रयत्न आणि अशा प्रकारे 2 रन्स या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत आणि विजयी होतोय भारवी एंटरप्राइजेस टेंबुर्ली टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हडलक पाटील 5141. हडलक अनिल पाटील, विनय पाटील. जबरदस्त लढाई आपल्याला पाहायला मिळाली. 26चं फक्त टार्गेट होतं, मात्र ते टार्गेट चेस करत असताना थोडासा घाम फुटला होता. टेंबोली टीमला सुद्धा चांगली बॉलिंग केली, मात्र अंतिम क्षणामध्ये विजय मिळवलेला आहे तो भारवी एंटरप्राइजेस टेंबोली या टीमने. संजय 11 टीम कॅप्टन आपण लगेच या आणि टेंबोली टीम कॅप्टन आपण लगेच या असे टॉस करण्यासाठी. विनय पाटील आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा मुख्य मंचावर यायचा. आपला सन्मान या मुख्य मंचावर केला जाईल. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन. सेमीफायनल मॅच